ओम नमः शिवाय. सोमवार असो व इतर कोणताही दिवस तसेच देवाचे देव महादेव यांची पूजा पार्वतीसह विधिवत केली जाते. भगवान शिवाची पूजा भांग, धोत्रा, आग, बेलपत्र, फळे, फुले इत्यादी वस्तूंनी केली जाते. भगवान शिवाला भांग, धोत्रा आणि बेलपत्रे खूप आवडतात. या वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने व्यक्तीला इच्छित फळ प्राप्त होते. श्रावण सोमवार किंवा भगवान शिवाचा कोणताही आवडता दिवस असो, त्या दिवशी आपण बेलपत्र नक्की अर्पण करतो. बेलपत्र भगवान शिवाला खूप प्रिय आहेत, कारण ते त्यांना शीतलता देते. बेलपत्राशिवाय भगवान शिवाची उपासना अपूर्ण आहे. अनेक वेळा आपण सहज भक्तिभावाने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो. बेलपत्र तोडण्याचे नियम आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची विशेष पद्धत आहे, ती आपण जाणून घेऊया. ओम नमः शिवाय. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जाल तेव्हा त्याआधी बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर बेलपत्राचा गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करा. दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. बेलपत्राचे 3 पाने असावीत, म्हणजे ती तुटलेली किंवा फाटलेली असू नयेत. त्यावर कोणताही डाग असता कामा नये वा कोमजता कामा नये. 1, 5, 11, 21 इत्यादी क्रमातील बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केले जाते. जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र धुवून अर्पण करू शकता. ओम नमः शिवाय. बेलपत्र तोडण्याचे नियम. बेलपत्र तोडताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता. त्यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला चुकूनही बेलपत्र तोडू नये. सोमवारी भगवान शिवाची विधिवत पूजा केली जाते. पूजेदरम्यान साधक भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करतात. सोमवारी बेलपत्र तोडण्यास मनाई आहे. चांदीसह बेलपत्र कधीही तोडू नये, त्यामुळे दोष निर्माण होतात. फक्त 3 पाने असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे. बेलपत्र कधीही शिळे होत नाही, त्यामुळे रविवारी बेलपत्र तोडून ठेवावे. सोमवारी बेलपत्र पाण्यात धुवून भगवान शंकराला अर्पण करावे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अंगठा, अनामिका आणि मध्यबोट यांच्या मदतीने बेलपत्र अर्पण करा. काळे तीळ, गंगाजल आणि बेलपत्र पाण्यात टाकून अर्घ्य देऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की बेलपत्राची पाने फाटलेली नसावी. ओम नमः शिवाय.